हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लेयर चपाती। चला तर मग साहित्य बघूया। चपातीसाठी आता आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत। या पिठात आता आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत। तेल घालून घेणार आहोत थोडं। आता तेल आणि मीठ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। तर याला थोडं आपण हाताने प्रेस करणार आहोत। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण थोडं तेल परत टाकणार आहोत पिठावर आणि ते पीठ मळून घेणार आहोत परत तेलामध्ये। हे बघा, आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण हे ना थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवू, म्हणजे पीठ चांगलं मुरेल आपलं। हे बघा, आपलं पीठ आता इथं चांगलं मुरलेलं आहे। आता आपण याच्या चपात्या बनवणार आहोत। आता चपातीला लावण्यासाठी कोरडं पीठ चाळून घेऊया। आता आपण इथं पोळी बनवून घेणार आहोत। अशी गोल उंडा बनवून घ्यायचा आधी। त्याला थोडं लाटून घ्यायचं असं। मग याला तेल लावायचं। थोडंसं कोरडं पीठ टाकायचं वरून। पुन्हा फोल्ड करायची अशी। त्याला पण तेल लावायचं। थोडंसं कोरडं पीठ टाकायचं। असं कोरडं पीठ मध्ये टाकल्यामुळे आपल्या लेयर चपातीला चांगले येतात। आता त्रिकोणी उंडा करून घ्यायचा। पिठामध्ये बुडवून घेते। याचे कॉर्नर आधी लाटायचे सुरुवातीला। हे बघा, हे असे कॉर्नर लाटून घ्यायचे आणि मग अशी गोल चपाती लाटायची आहे। काट आधी आपल्याला लाटायचे। हे बघा, अशी पिंगवायची चपाती। इथं आपली चपाती गोल लाटून झालेली आहे। हे बघा, त्रिकोणी उंड्याची गोल चपाती। आता आपण ही चपाती भाजून घेणार आहोत तव्यावर। आता पलटी करून घेऊ ही चपाती।
चपाती कशी फुगायला लागली आपली. आता याला आपण तेल लावून घेणार आहोत. आपली चपाती झालेली आहे. थोडं मी तुम्हाला दाखवते लेयर्स. हे बघा किती लेयर्स आले. आता आपण दुसरी लेयरवाली चपाती पाहणार आहोत. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत लेयर चपातीचा. हे असे 3 गोळे बनवून घ्यायचे आपल्याला पिठाचे. आता हा उंडा असा हाताने थोडा प्रेस करून घेऊ आणि त्याला आपण तेल लावू. दुसरा उंडा त्याच्यावर थोडंसं पीठ लावून पॅक करू. परत थोडं तेल लावू. आता हा तिसरा उंडा पण त्याच्यावरती थोडं पीठ लावून असं पॅक करून घेऊ. असं कडा दाबून घेऊ त्याच्यावाल्या. आता पिठात बुडून घेऊ. आता पोळी लाटून घेऊ आपण. हे बघा अशी काठ लाटायची कॉर्नर. आपली पोळी बरोबर मोठी मोठी होते आणि गोल पण बनते. हे बघा आपली पोळी लाटून झालेली आहे. आता ही आपण भाजून घेणार आहोत. आता हिला पलटी करून घेऊ. अशी गोल गोल पोळी फिरवायची म्हणजे छान फुगते ती सगळीकडून. आता याला तेल लावून घेऊ आपण. ही पोळी पण आपली भाजून झालेली आहे. आता याची लेयर्स मी तुम्हाला दाखवते. हे बघा याचे लेयर्स दाखवते मी आता. हे बघा किती लेयर्स आले. हे बघा लेयर्स. तुम्हाला सगळ्या चपात्यांचे मी लेयर्स दाखवते. हे बघा हे बघा. या पद्धतीने तुम्ही पण चपाती जरूर करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुमची चपाती कशी झाली ते. थँक्यू.